सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यामध्ये मोरगिरी गावाजवळ गुणवंत गड आहे. गडाची चढाई सुरू करण्याआधीच आपल्याला श्री भैरवनाथांचे मंदिर लागते. या मंदिरामध्ये गडावरून जी तोफ सापडली होती ती तोफ ठेवण्यात आलेली आहे. गडाची उंची ही 1000 फूट आणि चढाई उभी आहे. सकाळी सकाळी पक्ष्यांची प्रभात गाणी चालली आहेत. तर समक्ष मस्त सुंदर असं एक पिंपळाचं झाड आहे आणि इथून गुणवंतगडाची हद्द सुरू होते. आता इथे एक नकाशा आहे आणि गुणवंतगडाची माहिती दिली आहे ते आपण बघू शकता. तर इथून आपला ट्रेक जो आहे तो सुरू होतोय. चला. जातानाच वाटेवर सुंदर डेरेदार असं वडाचं झाड दिसलं. त्याच्या पारंब्या खूप खोलवर गेलेल्या. त्या खोलवर गेलेल्या पारंब्या सांगत होत्या की झाड किती जुनं आहे ते. सूर्योदय झालाय. खरं तर हा सूर्योदय गडाच्या वरून पाहायचा होता, परंतु आम्ही आता गडाच्या मध्येच आहोत. थोडा उशीर झाला यायला, त्यामुळं इथून गड दिसतोय. जवळजवळ आम्ही निम्म्याच्या वर आलोय आता गड चढून. सूर्य पूर्णपणे उगवलाय. सुंदर सकाळ दिसते. खाली जे दिसतंय ते मोरगिरी इकडं आणि समोर ते पेठशिवापूर, 2 गाव आहेत. बघितलं तर थोडीशी अशी उभी चढाई आहे इथं, पण ठीक आहे. एवढ्या वरती पण तुम्ही बघू शकता की पक्ष्यांचा जो आवाज आहे तो इथपर्यंत येतोय. ती जी नदी दिसते ती मोरण्या नदी. चला. ॲक्च्युली लोकांनी इथं उन्हाळ्यामध्ये डोंगर जो आहे तो जाळलेला आहे, कारण नवीन परत गवत यावं आणि गुरांना वगैरे ते मिळावं. खरं तर डोंगर जाळणं चुकीचं आहे, कारण त्यांना पाऊस वगैरे आला तर पुन्हा ती वरची माती आहे त्याची धूप होते. वरची माती सगळी वाहून जाते आणि भूस्खलन वगैरे होतं. त्याची जी कारणं आहेत त्यापैकी एक कारण हे आहे की अशी गवतं वगैरे जाळल्यानंतर डोंगरावरची माती मोकळी होते. खालची दिसतं सगळी सगळी मातीच दिसते. थोडा पाऊस पडल्यामुळे थोडं गवत हिरवगार झालं आहे, अदरवाईज मातीच आहे सगळी. जे झाड आहे ते अंजिराचं झाड आहे. गडावरचे जे दगड आहेत ते खाली पडलेत. इथून जी दगड आहेत पूर्ण निसटलेत. पण आता चालतो इथून वगैरे. तिकडं पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यांमधून ती दगडी पायऱ्याच आहेत, त्याच्यातून वरती जाणार आपण. पायऱ्यांसारखे दगड आहेत, तिथून वरती जातोय आपण आता. आलो आता गडावर.
इकडच्या साईडची गावं आहे, तिकडच्या साईडला जी नदी दिसते ती आहे कोयना नदी. त्यामध्ये लोकांना एवढं दिसत नाही. इथं नदी आहे कोयना नदी. इकडं किल्ल्या मोरगिरी. हा इकडचा जो रस्ता गेलेला आहे तो कोयनेला गेला. कोयनेला इथून आलेलं आपण इथं पाणी साठलेलं आहे. लोकांनी इथं पाणी साठवलं. कालच्या पावसाचं पाणी साठलं इथं. गड चढायला जास्तीत जास्त तुम्हाला गडाच्या पायथ्यापासून अर्धा तास लागेल. परंतु कोणत्याही रस्त्याने येऊ नका. व्यवस्थित जिथून पायऱ्यांसारखे दगड आहेत त्या बाजूने गडावरती या. कारण एकतर दगडी जी आहे ती निसटते. त्यामुळे व्यवस्थित जो रस्ता आहे तोच घ्या. दगडांमध्ये ज्या पायऱ्या कोरल्यात त्या आपल्याला दिसतात. एवढ्या व्यवस्थित नाहीत पण त्या वेळेच्या नंतर दगडांची झीज होत होत अशा दिसतात. गडावरती ही जी आहे ती विहीर आहे. पडली आहे विहीर. ह्याच्यामध्ये पाणी वगैरे नाही आहे. त्यात आपल्याला काही वास्तूंचे अवशेष दिसत आहेत. थोड्याशा भिंती आहेत. बाकी सगळ्या वास्तू ज्या आहेत त्या काळाच्या ओघात पडलेल्या आहेत. इथं पण आपल्याला दिसतात काही अवशेष वास्तूंचे. इथं तर आपण गडाच्या टोकावरती आलो. एकदम काहीतरी लिहिलेलं आहे संभाजीराजे. दगडाने लिहिलेलं दिसतंय का? दिसतं थोडं. आता आपण पूर्ण टोकावरती आलो गडाच्या. ह्या बाजूला जो समोर भाग दिसतोय तो पाटणचा दिसतोय आणि इकडून नातेगड सुद्धा दिसतो. परंतु धुक्यामुळे आता तो दिसत नाही आहे. नदी दिसते ती कोयना नदी आहे. सगळीकडे धुकं आहे सकाळ सकाळी. इकडे खाली पण काहीतरी शिवाजी राजे लिहिलेलं आहे. गुणवंतगड शिवाजी राजे. सकाळचं वातावरण खूप विलोभनीय होतं. धुक्याची चादर सगळीकडे पसरलेली होती आणि या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी तिथेच 5-10 मिनिटं घुटमळत राहिलो. आता आपण होतो गडाच्या पूर्वेकडच्या बाजूला. आता आपण गडाच्या मागच्या साईडला चाललोय, पश्चिमेकडं. गडाच्या या बाजूलाही एक पडलेली विहीर आहे. त्याच्यामध्ये पाणी नाहीये. गवत वगैरे खूप वाढलेलं आहे. झाडे खूप असल्यामुळे इकडचा जो भाग आहे तो तेवढ्या उन्हाळ्यात सुद्धा एकदम हिरवागार दिसतोय. दगडांमध्ये इथं स्वारी किल्ल्यांची असं लिहिलेलं आहे. त्या 2 डोंगराच्या मध्ये कुरेगर धरण दिसतंय आपल्याला. आणि हा जो भाग आहे तो कोपकिसरे गावचा आहे. वरती जंगल दिसतंय आणि खाली गाव सुंदर दिसतंय.
सगळी जी शेत आहेत ती भाताची आहेत. उन्हाळ्यामध्ये सुकल्यासारखी वाटतात, परंतु पावसाळ्यामध्ये एकदम हिरवी होतात. इकडच्या बाजूला किल्ले मुरगिरी आहे आणि बाकीची जी गाव आहेत ती आहेत. आता 7 वाजलेत आणि आपला गड झालेला आहे फिरून. आता आपण चाललोय परत. आणि हा महावाचा पूल पण आहे वरती. इकडं पण आहे. डोंगराच्या माथ्यावरती एकच झाड दिसतंय, एकटं. सुंदर दिसतंय ते. हा गड आहे. आपल्या दादांना आळू पडलेले खाली भेटले, सापडले, पिकलेत. हे वरती झाड आहे, ते कालच्या पावसामुळे ते पडलेत खाली आणि पिकलेले आपल्याला सापडले. 4 सापडले. फायनली आपल्याला जाताना ही पिकलेली करवंद सापडलीत, खाऊ शकतो. परत जाताना मस्त पाण्याचा झरा आहे, एकदम शांत पाणी आहे आणि निखळ. ते झाड आहे मस्त सुंदर.